नमस्कार मंडळी. उन्हाळ्याच्या झळा जाणवत आहेत ना? अंगातून जळजळीत उष्णता जाणवत आहे. डोकं दुखतंय, घसा कोरडा पडतोय आणि चिडचिड होतीये. तर मग आज मराठी बाणा ह्या आपल्या खास मराठमोळ्या चॅनलवर आपण पाहणार आहोत शरीरातील उष्णता कमी करणारे घरगुती आणि पारंपरिक पदार्थ. हे सगळे पदार्थ आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध आहेत आणि त्याचा उपयोग तुम्ही रोजच्या जीवनामध्ये करू शकता. चला तर मग सुरुवात करूयात. ताक, शरीरातील उष्णता कमी करणारा पारंपरिक उपाय. ताक म्हणजे माठाचं किंवा घरगुती ताक. हा एक पारंपरिक व नैसर्गिक शीतपेय आहे, जो शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी विशेष उपयुक्त मानला जातो. उन्हाळ्यात घामाच्या प्रमाणात वाढ होते आणि शरीरातील पाण्याची कमतरता जाणवते. अशा वेळी ताक हे शरीराला थंडावा देतं, पचन सुधारतं आणि उष्णतेच्या त्रासापासून संरक्षण करतं. ताकात प्रोबायोटिक्स, कॅल्शियम आणि पाचक घटक भरपूर प्रमाणामध्ये असतात. ताकाचे फायदे. उष्णता कमी करण्यासाठी शरीराला थंडावा देते. ताकाचे सेवन शरीराचे तापमान नियंत्रित करते. उत्तम पाचक. ताकात असलेले जीवाणू पचनक्रिया सुधारतात. त्वचेसाठी फायदेशीर. उष्णतेमुळे होणारे फोड, पुरळ कमी करण्यासाठी मदत करते. ऊर्जा देते. शरीराला आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स पुरवते. आंब्याचं पन्ह, उष्माघातावर रामबाण उपाय. कैरी, गूळ, मीठ, भाजलेली जिरेपूड यांचं हे पारंपरिक सरबत उन्हाळ्यातील उष्णता कमी करतं. कैरीचा गर उकळून घेतला जातो आणि त्यात गूळ व मसाले मिसळून थंड पाण्यात पन्ह तयार केलं जातं. पन्ह शरीराला थंडावा देतं, डिहायड्रेशनपासून वाचवतं आणि उष्णतेमुळे होणारा थकवा कमी करतं. रोज दुपारी जेवणानंतर किंवा उन्हातून आल्यावर 1 ग्लास पन्ह प्यायल्याने उष्माघाताचा धोका कमी होतो. पारंपरिक पद्धतीने गूळ आणि माठातलं पाणी वापरल्यास याचे अधिक फायदे आपल्या शरीराला मिळतात. उष्णता कमी करणारा तिसरा पदार्थ काळी मनुके, नैसर्गिक थंडावा आणि रक्तशुद्धीचा उत्तम स्रोत. उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी आणि उष्णता दूर करण्यासाठी हे एक उत्कृष्ट नैसर्गिक उपाय आहे. त्यातील अँटीऑक्सिडंट्स, लोह आणि पाणीदार गुणधर्मामुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि एकंदर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो. 5 ते 7 काळे मनुके रात्री पाण्यात भिजवून सकाळी पाणी प्या आणि मनुके खा. शरीराला थंडावा देतात आणि उष्माघातापासून बचाव करतात. लिव्हर, पचन व रक्तशुद्धीसाठी उत्कृष्ट. त्वचेवर उष्णतेमुळे होणाऱ्या फोडांपासून संरक्षण करतात. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांसाठीच सुरक्षित आहे. गुलकंद, शरीराला आतून थंडावा देणारा गोड उपाय. गुलकंद म्हणजे गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार केलेले पारंपरिक गोडसर मिश्रण. उन्हाळ्यात होणारी डोकेदुखी, ॲसिडिटी, उष्णतेचे फोड आणि अंगाची जळजळ यावर गुलकंद खूप जास्त फायदेशीर ठरतो. हे शरीराला थंडावा देतं, पचन संस्था शांत करते आणि त्वचेला ताजेपणा देतं. गुलकंद हे गुलाबाच्या ताज्या पाकळ्या आणि साखरेपासून तयार केलं जातं. रोज सकाळी 1 ते 2 चमचे गुलकंद दुधासोबत घेतल्यास उष्णता नक्कीच कमी होऊ शकते. ॲसिडिटी, जळजळ आणि तोंडाच्या फोडांवर फायदेशीर ठरतं. त्वचा ताजीतवानी राहते, थकवा कमी होतो. लहान मुलांनाही दुधात मिसळून तुम्ही गुलकंद नक्कीच देऊ शकता. 5वा शरीरातील उष्णता कमी करणारा पदार्थ सब्जा बिया, नैसर्गिक थंडावा देणाऱ्या ताकदवान बिया. सब्जा म्हणजे तुळशीच्या बिया. या दिसायला लहान असतात पण पाण्यात भिजवल्यावर फुगतात आणि जेलसारख्या होतात. उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि पाचन सुधारण्यासाठी याचा उपयोग खूप फायदेशीर ठरतो. आयुर्वेदात याचा शीतल गुणधर्म मानला जातो आणि अगदी सहजपणे घरच्या घरी वापरता येतात. सब्जा बिया हे थंड पाण्यात 10-15 मिनिटं भिजवल्यानंतरच वापराव्यात. सरबत, पन्ह, ताक दुधात मिसळून घेता येतात. शरीराला थंडावा देतात, ॲसिडिटी व जळजळ कमी करतात, पचन सुधारतात आणि दीर्घकाळ तहान व भूक नियंत्रित ठेवतात. वजन कमी करण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरते. शरीरातील उष्णता शांत करणारा पारंपरिक घटक म्हणजे गाईचे तूप. शुद्ध गाईचे तूप हे केवळ पौष्टिकच नाही तर शरीरातील आंतरिक उष्णता नियंत्रित ठेवण्यास खूप उपयुक्त आहे. आयुर्वेदानुसार गाईचे तूप हे शीत गुणधर्माचं मानलं जातं आणि ते मेंदू, पचनसंस्था व त्वचेवरही सकारात्मक परिणाम करतो.
उन्हाळ्यात थोड्या प्रमाणात तुपाचं सेवन केल्यामुळे उष्णतेमुळे होणारी ॲसिडिटी, डोकेदुखी आणि चिडचिड कमी होण्यास नक्कीच मदत होते. सकाळी गरम पाण्यासोबत 1 चमचा गाईचे तूप घेतल्यास शरीर थंड राहतं. गरम भातात तूप मिसळून खाल्ल्यास पचन सुधारतं व उष्णता कमी होते. तुपाचं नस्य. नाकात 2 थेंब तूप घेतल्यास डोकेदुखी व मानसिक थकवा कमी होतो. त्वचेवर तूप लावल्यास उन्हाळ्यामुळे होणारी जळजळ व कोरडेपणा कमी होतो. रोज थोडं तूप आहारात घेतल्यास शरीरातील स्नेह टिकतो आणि उष्णतेचा त्रास कमी होण्यास मदत होते. नैसर्गिक थंडावा देणारी औषधी वनस्पती म्हणजे पुदिना. पुदिना ही एक सुगंधी, थंड गुणधर्म असलेली औषधी वनस्पती आहे, जी उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी अत्यंत उपयोगी मानली जाते. आयुर्वेदामध्ये पुदिन्याला शीतल वनस्पती म्हणून ओळखलं जातं. यामध्ये नैसर्गिक मिथॉल असल्यामुळे पुदिन्याचं सेवन केल्यावर शरीराला ताजेपणा, शीतलता आणि ऊर्जा मिळते. उन्हाळ्यात घाम जास्त येतो, पाण्याची कमतरता भासते आणि थकवा वाढतो. अशा वेळी पुदिन्याचा रस, सरबत किंवा चटणी यांचा आहारात समावेश केल्यास उष्णतेपासून होणारे त्रास कमी होतात. पुदिन्याचं सरबत थंड पाणी, साखर आणि जिऱ्यासोबत तयार करून गारवा मिळवता येतो. पुदिन्याची चटणी जेवणासोबत पचण्यास मदत करणारी चविष्ट चटणी. पुदिन्याचा काढा घशाला आराम देतो आणि उष्णतेपासून संरक्षण देतो. पुदिन्यासोबत रायता. दह्यात पुदिना मिसळून थंड, पौष्टिक आणि चवदार रायता तयार करता येतो. ताजी पाने चघळणे तोंडातील उष्णता व दुर्गंधी दूर करते, ताजेपणा देते. अशा प्रकारे आपण पुदिन्याचा उपयोग करून शरीरातील उष्णता कमी करू शकतो. नैसर्गिक थंडावा देणारी उन्हाळ्यातील हिरवी सोबती म्हणजे काकडी. काकडी ही उन्हाळ्यातील सर्वोत्तम थंडावा देणारी नैसर्गिक भाजी आहे. यामध्ये 95% अधिक पाण्याचे प्रमाण असते. त्यामुळे शरीरातील ताव, उष्णता आणि पाण्याची कमतरता भरून निघते. आयुर्वेदात काकडीला मृतल व थंड गुणधर्म असलेली मानली जाते. ती पचायला हलकी असून पचन क्रियेवरही चांगला परिणाम करते. उन्हाळ्यात त्वचेवर लावल्यास जळजळ कमी होते, तर खाल्ल्यास शरीरातील तापमान संतुलित राहते. काकडीची कोशिंबीर जेवणासोबत थंडावा आणि पचनासाठी उपयुक्त असते. काकडीचा रस, थोडंसं मीठ व लिंबू घालून गारवा देणारं पेय आपण तयार करू शकतो. त्वचेसाठी फायदेशीर. डोळ्यावर किंवा त्वचेवर लावल्यास थंड वाटते. थेट खाऊ शकतो. मधल्या वेळेत स्नॅक म्हणून उपयुक्त आणि हायड्रेटिंग. काकडी लिंबूसोबत थोडं मीठ आणि लिंबू घालून उन्हाळ्यातील चविष्ट व थंड उपाय. अशा प्रकारे उन्हाळ्यात आपण काकडीचा हिरवी सोबती म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने वापर करू शकतो व आपल्या शरीरातील उष्णता देखील कमी करू शकतो. उष्णतेवर घरगुती आणि पारंपरिक रामबाण उपाय म्हणजे तांदळाची पेज. तांदळाची पेज ही आपल्या आजी आजोबांच्या काळापासून उन्हाळ्यात पिऊन शरीरातील थंडावा देण्यासाठी वापरली जाणारी एक सहज आणि उपयुक्त पारंपरिक पद्धत आहे. विशेषतः दुपारी तीव्र ऊन आणि शरीरातील उष्णतेमुळे थकवा जाणवत असल्यास पेज शरीराला लगेच ऊर्जा देते. ही पेज हलकी आणि पचायला सोपी आणि इलेक्ट्रोलाइट्सने भरलेली असते. यामुळे उन्हाळ्यातील डिहायड्रेशन व थकवा दूर होतो. गावाकडं आजही दुपारच्या जेवणाआधी किंवा नंतर पेज प्यायली जाते. आता आपण तांदळाच्या पेजेचे फायदे व उपयोग पाहूयात. शरीरातील उष्णता कमी करते, डिहायड्रेशनपासून संरक्षण करते, पचन सुधारते व हलकं वाटतं. गरम हवामानात थकवा दूर करते. तयार करायला सोपी व स्वस्त घरगुती उपाय. शरीरातील इलेक्ट्रोलाइट्ससह संतुलन राखते. त्वचेवर उन्हाळ्यामुळे होणारी जळजळ देखील कमी करते. अशा प्रकारे तांदळाची पेज ही आपली भूकही भागवते, थकवा दूर करते व आपलं पचनही चांगलं राहतं. तर ही तांदळाची पेज तुम्ही नक्की तयार करा. तर मंडळी, थंड राहा, निरोगी राहा आणि मराठी बाण्याच्या परंपरेने आपली मुळे घट्ट धरून आरोग्यदायी आयुष्य जगा. ही केवळ माहिती नव्हे,
ही आपल्या संस्कृतीची आठवण आहे. जर ही माहिती उपयुक्त वाटली तर एक प्रेमाचा लाईक द्या. मराठी बाणाला सबस्क्राईब करून अशाच पारंपरिक गोष्टीचा वारसा जोडा. आणि हो, आपल्या मित्रमैत्रिणींना, भावंडांना, आईवडिलांना आणि शेजारी पाजाऱ्यांनाही हे शेअर करा. कारण हे उपाय प्रत्येक घरात पोचायलाच पाहिजेत, जेणेकरून प्रत्येक घर थंड, निरोगी आणि मराठमोळं राहील. धन्यवाद. तर मंडळी, पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची मराठी माणसांना उपयुक्त पडणारी मराठी माहिती घेऊन.